जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचे मार्फत उत्कृष्ट कार्यालय असा प्रांत कार्यालय पाचोऱ्याचा गौरव 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत सर्वच विषयांत उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव मार्फत पाचोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकारी व सर्व कर्मचारी यांना माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिनांक 25 एप्रिल रोजी नियोजन भवन जळगाव येथे सन्मानित करण्यात आले। मतदार यादी अद्ययावत करणे दिनांक 1/1/2024 ते 31/3/2025 पर्यंत 5587 अर्जावर कार्यवाही करण्यात आली। लोकसभा निवडणूक 2019 मतदान टक्केवारी 57.63, विधानसभा निवडणूक 2019 मतदान टक्केवारी 63.62, लोकसभा निवडणूक 2024 मतदान टक्केवारी 60.06, विधानसभा निवडणूक 2024 मतदान टक्केवारी 68.70, भूसंपादन NH 753 जे 19 प्रस्ताव 1906 हे आर संपादन क्षेत्र 174337 381 मोबदला वाटप रेल्वे 11 प्रस्ताव 20A अधिसूचना प्रसिद्ध मोबदला वाटप जुवार्डी अंसळगाव वसंतवाडी या दोनही प्रस्तावात 3/31/61 587 रक्कम वाटप करण्यात आली। कजाब आदेश 33 पारित करण्यात आले आहे। जमीन विषयक बाबी बिनशेती परवानगी बांधकाम एकत्रीकरण व विभाजन परवानगी मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय जागा मागणी प्रस्ताव स्मशानभूमी दफनभूमी जागा मागणी सत्ता भूखंडांना विक्री तारण व वर्ग 1 परवानगी महसूल गावात रूपांतर शासकीय वसुलीबाबतचे प्रकरणे तातडीने निर्गत करणे भाडेपट्टा नूतनीकरण मानसिंगका कॉलनीतील अवसायनात गेलेली घरे सभासदांचे नावे लावणेबाबतचा प्रश्न भडगाव नगर परिषद हद्दीतील सुखी नदी जागाबाबत दंडविषयक कामकाज एडी केसेस मंजूर आदेश प्रकरणे 164 तडीपार 06 प्रकरणे दारूबंदी प्रकरणे 96 अंतिम आदेश पारित शस्त्र परवाना नूतनीकरण वरील सर्व कामकाजात नायब तहसीलदार कुंभार साहेब अव्वल कारकून रेखा सोळंके अव्वल कारकून कल्पना परदेशी महसूल सहाय्यक सुरेश सोळंके महसूल सहाय्यक चेतन सोळंके महसूल सहाय्यक राजेंद्र महसूल सहाय्यक उमेश वाडेकर शिपाई श्री श्रावणे श्री गुलाब पाटील वाहन चालक श्री मनोज पाटील या सर्वांनी वर्षभर केलेल्या उत्तम नियोजन व कामामुळे हा गौरव होत आहे।